ती मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलंय, 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, त्यात जिरं, ओवा, तीळ टाकून आणि मोहन टाकून पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. मोहन टाकून पीठ मळून घेतलंय. आता त्याचे ना आपल्याला उंडे करायचे आणि शंकरपाळ्याच्या याच्यासारखं आपले जाड लाटायची नाही, मिडियम लाटायची. याच्याशी उंडे करून घेऊ आपण. असे 3 उंडे करून घ्यायचे आपल्याला. तेव्हा अशी आपली ना पोळी ना अशी मिडियम अशी एकसारखी लाटून घेतलेली आहे. त्याच्यात आपल्याला खसखस टाकायची. त्याच्यावर आहे ना लाटणं फिरवून. आता मागच्या बाजूने दोन्ही साईडनी आपल्याला लाटून झाले. आता चाकूच्या साहाय्याने तिरकस कापायचे आपल्याला. सगळे ना आपण आधी कापून घेऊ, कडाकडचे काढून घेऊ. सगळे काढून घेऊ. असे हे कापून घेतलेले काढून घेऊ द्या. आता मला मी काय घेतलंय हे ना असं कापून घेतलेले शंकरपाळीच्या आकाराने. चला तेल तापलं का? एका साईडला तेल ठेवलं होतं, तेल तापलं का नाही आपल्याला पाहिजे. बारीक गॅसवरच तळायचे आपल्याला. असे तिरकस करायचे कापायला. आता हे सगळं तेलात टाकून तळून घेऊ आपण. एक 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 टाका. एकदम टाकलं ना तर असं चटका होईल. बारीक गॅसवरच तळायचे आपल्याला. मस्त असे टमून फुगलेले बारीक गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे. तळून तळते बारीक गॅसवर. बारीक गॅसवर तळून घेऊ आपण. आपले मस्त कापण्या बारीक गॅसवर तळत आहे. अजून थोड्याशा लालसर होऊन देऊ. बारीक गॅसवर तळायला लागतं, नाही तर गुळाने ना काळपट पडता लगेच. गोल्डन कलरने आपल्याला तळायचे. ह्या एकसारख्या तळून घेऊ आपण. बारीक गॅसवर तळावं लागतं. आपले छान तळले गेले. आता हे ना आपण एका ह्याच्यात काढून घेऊ प्लेट वगैरे मध्ये. चला तर मैत्रिणी, आपल्या गुळाच्या कापण्या तयार झाल्या. हे पहा मस्त चव बाजूने खसखस लागेली मागून पुढून. तुम्ही बी या पद्धतीने करू बघा. 1 वाटी डाळीचं पीठ, 2 वाटी गव्हाचं पीठ. आपलं गुळ गरम करून घ्यायचं आहे. त्याच्या तेलाचं मोहन टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, पिठाचा एकजीव करायचा आणि पीठ मळून घ्यायचं. 5-1 मिनटं पीठ भिजून द्यायचं आणि आपल्या पोळी कसं त्याचं लाटून शंकरपाळ्याच्या आकाराने कापण्या करून घ्यायच्या. या आषाढ महिन्यात कापण्या अशा प्रकारे केल्या जातात. तुम्ही बी नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा कापण्या कशा झाल्या. सगळ्यांना बाय बाय.